बातमी आहे राज्यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या एका निवडणुकीची। ही निवडणूक आहे विधान परिषदेची आणि या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडनं आपलीच वर्णी विधान परिषदेमध्ये लागावी यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते सध्या जोरदार लॉबिंग करत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। भाजपकडनं अनेक जण इच्छुक आहेत, शिवसेनेकडनं अनेक जण इच्छुक आहेत, पण संधी फार मोजक्या लोकांना मिळणार आहे कारण 10 जागांसाठी या निवडणुका पार पडतात। संख्याबळानुसार महायुतीला यातल्या 9 जागा मिळणार आहेत, पण इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे संधी कोणाला मिळणार, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता आहे। आज रात्री भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक पार पडणार आहे आणि यात उमेदवारांची नावं निश्चित होण्याची दाट शक्यता आहे। संख्याबळाचा आपण जर का विचार केला तर या निवडणुकीमध्ये भाजपचे 6 उमेदवार सहज जिंकून येऊ शकतात, त्यामुळे उमेदवार निवडीच्या वेळेला श्रेष्ठी कोणता निकष लावणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर विधान परिषदेमध्ये आपल्याला संधी मिळावी, आपल्या नावाची वर्णी लागावी यासाठी भाजपकडनं इच्छुक कोण कोण आहेत त्यांची नावं जाणून घेऊया। माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांची नावं सुद्धा इच्छुकांच्या भाऊगर्दीत पाहायला मिळतात। तर ही झाली भाजपची परिस्थिती, पण महाविकास आघाडीच्या गोटात काय चाललंय? तिथे इच्छुकांची संख्या खूप जास्त आहे, पण जागा अवघी एकच असेल त्यांच्या संख्याबळाचा विचार केला तर। त्यामुळे तो एक उमेदवार महाविकास आघाडीचा नेमका कोण असेल की ज्याची वर्णी विधानसभेवरती तिन्ही पक्षांच्या वतीनं लागेल याची उत्सुकता आहे। जर उद्धव ठाकरे लढतील तर आमची काहीच हरकत नसेल, पण जर ते लढणार नसतील तर ती जागा धनगर समाजाच्या नेत्याला मिळावी अशी मागणी आता विदर्भ धनगर समाज परिषदेनं केली आहे। या जागेवरती अमरावती येथील धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर यांच्या नावाचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा अशी मागणी करण्यात येते। बाळासाहेबांनी धनगर समाजाला जोडण्यासाठी धनगर समाजाचे तेव्हाचे नेते लक्ष्मणराव एडतकर यांना MLC ची जागा ऑफर केली होती, पण नंतर ते होऊ शकलं नाही। त्यामुळे बाळासाहेबांनी माझ्या वडिलांना म्हणजे लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन आता उद्धवजी ठाकरे यांनी पाळावं आणि धनगर समाजाला विदर्भात न्याय द्यावा, विधान परिषदेची उमेदवारी द्यावी आणि लक्ष्मणराव एडतकरांना दिलेलं वचन त्यांच्याकडे कॅरी फॉरवर्ड झालं असल्यामुळे त्यांनी ते पाळावं। तर विधान परिषदेची निवडणूक जी पुढच्याच महिन्यात पार पडणार आहे त्या निवडणुकीबद्दल ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत काय म्हणतात ते सुद्धा पाहूया। विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली। आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।